आणि मोठी सिरीज आहे ही, मोठी स्पर्धा आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये मोठी कामगिरी कशी करायची दुर्गादेवी हमरापूर संघाला ठाऊक आहे. जरूर संजय पाटील सांगतात की प्रॅक्टिस नाही आहे, हरकत नाही आहे, परंतु मित्र असं म्हणलं की भरपूर अनुभव आहे या खेळाडूंकडे. जरूर काही खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आज पाहायला मिळत नाहीये. त्यात अक्षय मांडलेकर अलेक्स असेल, शेखर दादा भगत खरं तर ते असायला पाहिजे होते, कारण की पिच क्रिएटर या मैदानाचा संपूर्ण कारभार जर कोणाकडे असेल तर शेखर दादा भगत, आणि ते देखील या प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. अर्थातच हमरापूर टीममधून, ह्याच टीममधून ते ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत आहेत. आणखीन एक खेळाडू अर्थातच अविनाश बिरवाडकर देखील नाही आहे, हरकत नाही आहे. अनुराग नाईक देखील प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. मॅच कडे आपण जाऊया. ऑन स्ट्राईकला अमित आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रणित. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी मुन्ना पटेल. अनुभव, एक्सपिरियन्स आणि जर का म्हणायला गेलो तर रीड की हड्डी या टीमची मुन्ना पटेल. ऑफ स्टिकच्या बाहेर लेंथ अप्रतिम. असं वाटत नाहीये की ह्या गोलंदाजाची प्रॅक्टिस नाहीये म्हणून. शांत संयमी असा गोलंदाज. पहिला चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वर फेकलेला हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल, जर्सी नंबर 33. समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना इकडे भरपूर चांगला चेंडू. लाऊड अपील, बॅटची एज, फर्स्ट विकेट डाऊन. धक्का पहिला. स्टार वलकचा स्टार खेळाडू जरूर मिळाली टीम दुर्गादेवी हमरापूर. शॉर्ट पिच चेंडू, ज्याप्रमाणे हार्दिक पांड्याची गोलंदाजी पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर का तुम्ही हमरापूर संघाच्या खेळाडूंना जर का पाहत असाल तर मंदार धाडवेकडे एकदा कॅमेरा झूमअप करा. पीटीसी प्लीज. इंजर्ड आहे खेळाडू, मोठी दुखापत आहे, आणि मोठी दुखापत असताना देखील प्लेइंग 11चा ते हिस्सा आहेत. जरूर त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकताय, पायाला गुडघ्याला नीचच्या इथे त्यांना इंजरी आहे, जर्सी नंबर 28. परंतु क्रिकेटवर असणारं प्रेम आज त्यांना मैदानात घेऊन आलं, आणि खास करून ही पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये ते हवेत, यासाठीच त्यांना आपण पाहतोय प्लेइंग 11 मध्ये ते आहेत. पण इंजरी, ही दुखापत खूप मोठी आहे. ज्या अर्थी ते चालतायत, ज्या अर्थी त्यांची उभी राहण्याची शैली आपण पाहतोय. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे ते आयकॉन देखील आहेत. सो या आयकॉन खेळाडू या इंजरीमधून लवकरच बाहेर निघो अशीच आपण प्रार्थना करूया. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, चांगला चेंडू, मंदारकडे चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलंय. फार अपेक्षा तुम्ही करू नका आता मंदारकडून, कारण की भरपूर त्यांनी दिलंय हमरापूर संघाला. खूप आनंदाचे क्षण मंदार धाडवेने दुर्गादेवी हमरापूर संघाला दिलेत. त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याचं डेडिकेशन, भरपूर काही. एसटी रक्षक शुभम, बैठक, फटका फसला. पुन्हा एकदा लाऊड अपील. होप्स, कॉन्फिडन्स किती आहे पाहू शकताय तुम्ही. आत्मविश्वास जरूर पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. मुन्ना पटेलची गोलंदाजी. अनुभव आज पहिल्या षटकामध्ये, पहिल्या ओव्हरमध्येच पाहायला मिळतोय.
पहा एकटा मंदार दुखापतग्रस्त नाही तर पूर्ण टीम दुखापतग्रस्त आहे असं म्हणावं लागेल, कारण की बरेचसे स्टार खेळाडू देखील नाही आहेत संजय. आणि अशा परिस्थितीत संघ उतरलाय मैदानात, कौतुक करावं लागेल त्यांचं. मंदारच्या डोक्याच्या वरतून चांगला फटका ऑफसाईडला, चौकार. चांगली फलंदाजी. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 5व्या चेंडूवर हा आलेला चौकार आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकात एक विकेट जरूर गमावले. अमित बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न इकडे सुरू आहे. आणखीन एक चांगला फटका, चेंडू हवेत जरूर आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने येणारा हा उत्तुंग षटकार. पहिलं षटक संपलं, पहिलं ओव्हर संपलं आणि या पहिल्या षटकात एकूण रन्स मात्र आल्या 11. शेवटच्या 2 चेंडूंवर संजय 10 आल्या. पहिल्या 4 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी, परंतु कमबॅक केलं स्टार वलक संघाने. स्टार वलक गतवर्षी खूप चांगलं प्रदर्शन या संघानं जरूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवलं. गतवर्षी विनायक गव्हाणकर अर्थातच की जो दुसरं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण त्याला पाहतोय. विनायक गव्हाणकर दुसऱ्या षटकासाठी पॅव्हलिन एंड कडून गोलंदाजी करेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं प्रभावित केलं मुन्ना पटेलने. शेवटच्या 2 चेंडूंवर मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. एकूण 11 धावा. राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर विनायक. पहिलाच फुल टॉस ऑफसाईडला, लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू फील्ड झाला आणि रन्स आल्या एकूण 2. विवरचना क्षेत्ररक्षक एकदा आपण पाहूया. या षटकासाठी ऑफसाईडला 38 सर्कलच्या आतमध्ये 3 फ्लाइंग स्लिप पॉइंट कव्हरला. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. ऑफसाईडला आपण पाहतोय मुन्ना वाडिश लॉंग ऑफला. एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. जरूर या ठिकाणी पंच लाईनला चेक करतील चेंडू एक्झॅक्टली कुठे पडलाय. ऑन साइडची विवरचना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल. फ्रीची संधी असणार आहे. ऑन साइडला जर का आपण पाहिलं तर लेग स्लिप एरियामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. उर्वरित 3 खेळाडूंचा जर का आपण विचार केला तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला शैलेश पाटील. व्हाईटिश लॉंग ऑनला एक खेळाडू आणि एक डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन दिलंय गोलंदाजाला. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक आहे. रन्स येतील ह्या चेंडूवर 2. 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम स्टार वलक संघ 16. ऑन स्ट्राइकला लखन, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे. शैलेश पाटीलने पकडलेला हा झेल. दुसरा धक्का, सेकंड विकेट डाऊन. या ठिकाणी लखनला मात्र आता जावं लागेल बॅक टू द पॅव्हलियन. चांगला झेल पकडला. दुसरा धक्का. विनायक गव्हाणकरला मिळालेली ही पहिली विकेट, पहिली सफलता. नवीन खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये संकेत ठाकूर, जर्सी नंबर 7 संकेत ठाकूरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरपूर टॅलेंट आहे या देखील खेळाडूकडे. षटकातील चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 16. बॅटिंग करत असताना टॉस जिंकली हमरापूर संघाने. आणि ज्याप्रमाणे आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो संजय की क्षेत्ररक्षण निवडलंय विनायक गवाणकर. उत्तुंग फटका, क्षेत्ररक्षक आहे, पकडेल का नाही. षटकार. काही क्षणांसाठी जरूर असं वाटलं होतं की हा झेल होतोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र निघून गेला. T20 वर्ल्ड कपची आठवण झाली. स्कायने पकडलेला झेल. तशा प्रकारचं प्रयत्न हवे होते. नीतू जर्सी नंबर 1 त्या ठिकाणी आहे. 6 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 22 धावसंख्येवर. आणखीन एक स्लॉक स्वीप. शैलेश पाटील सोडणार नाहीये. या ओव्हर मधली ही दुसरी कॅच पकडले. हा दुसरा धक्का या षटकातील. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 22ला 3. बॅटिंग करत असताना स्टार वलक कार्तिक 11 स्टार वलक. पण रस जरूर येत आहेत स्टार वलक संघासाठी, परंतु विकेट्स देखील जात आहेत. वर्किंग डे आहे आणि वर्किंग डे असताना देखील संजय पाटील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. येणाऱ्या पर्वाचा जर का आपण विचार केला, येणाऱ्या सीझनचा जर का आपण विचार केला तर मैत्री चषक जयगिरोबा जोहेच्या मैदानावरती, तदनंतर आमदार खासदार चषक बलवली अमीर पाटील यांचं आयोजन, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन, तदनंतर पेन तालुक्यातील टॉपची स्पर्धा DK चषकाचं आयोजन, पेन चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन, तदनंतर हमरापूर विभागातील टॉपची स्पर्धा अर्थातच दुर्गादेवी हमरापूर संघाचं आयोजन. अशा बऱ्याचशा स्पर्धा आता वाट पाहतायत. त्या सर्व स्पर्धांना आपण शुभेच्छा देऊया. पण ड्राईव्ह ज्याप्रमाणे आपण टेस्टमध्ये पाहतो ना तशा प्रकारचा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलं. विनायक गवाणकर. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार आहे. घेऊया 2 मिनिटाचा ब्रेक. गणेश पाटील आणि संजय डंगर. बिग अनाउन्समेंट खरं तर सर्व संघांसाठी आणि क्रिकेट वेड्या प्रेक्षकांसाठी एक मोठी अनाउन्समेंट. आमचे लाडके आयोजक सन्माननीय संजय डंगर आणि गणेश दादा पाटील यांचं आयोजन खरं तर आपण पाहणार आहोत. स्पर्धा असेल ह्याच मैदानावरती, पेन नगरपालिकेचे मैदान. आणि पारितोषिकांचा जर का आपण विचार केला तर 1,50,000, 25,000 आणि 25,000 अशी पारितोषिक असणारी स्पर्धा दिनांक 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर या दिवशी खरं तर ही मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 32 ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश फी असेल 12,000. लाडके आयोजक सन्माननीय संजय दादा डंगर आणि गणेश
दादा पाटील यांचे आयोजन पेन नगरपालिकेच्या ऐतिहासिक मैदानावरती 1,00,000 रुपये प्रथम क्रमांक पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आलाय लॉफ्टेड सिक्सर आणि या 6 धावेने संघ मात्र जाऊन आता पोहोचलाय 28 या धाव संख्येवर. गोलंदाज गौरव पाटील विकेटच्या भरपूर दूर चेंडू पडला आणि मग पंचांनी त्याला नो घोषित केलंय. फ्री हिटची संधी. रोशन पाटील सर नेहमीच म्हणतात उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट, ही संधी आहे. जरूर यष्टी रक्षक शुभम भगत कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की कदाचित चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला, परंतु इथून देखील पाहिलं तर जी लाईन आखले तिथून देखील आपल्याला पाहायला मिळाला की ती चेंडू बाहेर होता. हा चेंडू डॉट बॉल आहे का डेड बॉल आहे? पण अधिक घाई करण्याची गरज नाहीये गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आहे, त्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. चांगल्या सध्या दोन्ही संघांचा विचार केला तर चांगल्या स्थितीत आहेत. जास्त रन्स देखील झालेल्या नाही आहेत, विकेट्स देखील पडलेल्या आहेत. चांगल्या सिच्युएशन मध्ये हमरापूर संघ आहे आणि सध्याच्या घडीला जर का आपण विचार केला तर रन्स देखील आलेले आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. स्टार वलक संघ कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न दुर्गादेवी हमरापूर संघ करतोय आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न देखील मी तर असं म्हणेल की करणार आहे स्टार वलक संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे 3 स्टंपच्या मध्ये, लेग बिफोर ऑफ द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे. फलंदाज नाराज आहे, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बॅटची इनसाइड एज होती, परंतु क्वालिफाईड पंच आणि डिसिजन या ठिकाणी जरूर आलंय. इट्स आउट. पण या स्पर्धेमध्ये DRS सिस्टीम नाहीये, सो आपण रिव्ह्यू घेऊ शकणार नाही आहोत, हे लक्षात ठेवा. 1 कॅमेरा, एका कॅमेऱ्याने खरं तर PTCच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. विकेट डाऊन, विकेट गमावले. धावसंख्या 30 धावसंख्येवर लागलेला हा एकूण 4था धक्का. टीम स्टार वलक अडचणीत सापडलाय. अधिक विकेट्स गमावलेत, पण रन्स तर जरूर आल्यात, परंतु विकेट्स जाण्याचा जो सिलसिला आहे तो सुरू आहे. विकेट्स थांबवाव्या लागतील. एक छोट्याशा पार्टनरशिपची गरज आहे. नवीन प्लेयर जर्सी नंबर 8. प्लेयर नेम बाबू. ऑफस्टिकच्या बाहेर चांगला चेंडू होता, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण नॉन स्ट्राईकचा खेळाडू संजय थोडासा नाराज आहे. ज्या अर्थी नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रणित, कदाचित दुसरा खेळाडू अपेक्षा करत होता तो, परंतु जे मॅनेजमेंट स्टाफनी पाठवल्या खेळाडूला हा चेंडू देखील डॉट बॉल आहे, परंतु हा नो बॉल पंचांचा निर्णय आलाय. लाईनच्या बाहेर कदाचित पाय पडला असेल. नो बॉल. रन्स येईल एक सिंगल. 31 31वा स्कोर कार्डवर. षटकातील चेंडूंचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार, मग नो बॉल, मग सिंगल, मग विकेट, मग डॉट बॉल आणि हा नो बॉल. सो 2 नो बॉल आलेत. 2 फ्री हिटच्या संधी मिळतील, परंतु पहिली फ्री हिटच्या संधीवर फक्त 1 आली होती. चला अधिकचा वेळ घेऊ नका. इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय आलाय. नो एक्सक्यूज प्लीज.
हर्षद नो बॉल. षटकातील एकूण 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बॅलन्स असतील. 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय की जिकडे टीम दुर्गादेवी हमरापूर आणि त्यांच्या विरोधात टीम स्टार वलक. गेम ऑन. शॉर्ट पिच आहे. स्टिकर एंडचा फटका. कॅच अँड बॉलचा चान्स. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलाय पण तो मित्रा फ्रीड आहे. एक रन्स आले. संजय पाटील देखील स्माइल देत आहेत. घडतं जे नवीन खेळाडू येतात ना त्यांच्या बाबतीत देखील भरपूर वेळा असं घडतं. हरकत नाहीये. फ्रीट. मग बरेचसे नियम्स बदललेत. याआधी देखील आम्ही सांगितलं ऑफ स्टिकच्या बाहेर हा जरूर जरूर हा वाईट आहे. पण अधिक गती देण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. मी तर म्हणेल की तुमच्या स्पीडपेक्षा तुमची लाईन आणि लेंथ चांगली असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या टप्प्यावर चेंडू फेकताय. चेंडूला तुम्ही स्विंग द्या. चेंडूला तुम्हाला मी तर म्हणेल की बाउन्स देणं गरजेचं आहे. व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. एखादा स्लोवर चेंडू फेकणं गरजेचं आहे. हा देखील पॅडच्या बाहेर आहे. लेग स्टिकच्या बाहेर आहे. हा देखील वाईट आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट बॉल. भरपूर लांब लचक असं मोठं ओव्हर हे आपण पाहतोय. आमचे स्कोरर देखील सांगतात की 2 वाईट 2 नो बॉल. रन्स झाल्यात 34. 34. बरेचसे खेळाडू इंजर्ड आहेत. बरेचसे खेळाडू नाही आहेत हमरापूर संघामध्ये. फुल टॉस. या ठिकाणी बीमर. इट्स अ बीमर. वेट्स ऑफ फाईट कमरेच्या वर. इट्स अ बीमर. हा बीमर चेंडू आहे. नो बॉल आहे. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. मोठं षटक. लांब लचक षटक. 3 नो बॉल 2 व्हाईट बॉल 5 एक्स्ट्रा चेंडू फेकलेत. आणि षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर चेंडू झालेत एकूण 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. गोलंदाज कमी पडतायत हमरापूर संघाला. गोलंदाज त्यांना आता तयार करावे लागतील. विनायक गव्हाणकर, मुन्ना पटेल, त्यांच्यानंतर मग कोणते गोलंदाज. अक्षय मांडलेकर नाहीये. मंदार धाडवे इंजर्ड आहे. संघ अडचणीत आहे. फुल टॉस. कसा सोडेल फलंदाज. पेन फेस्टिवल पाहण्यासाठी चाललाय चेंडू. सीमा पार. षटकार. षटक संपलं. तिसरं. 3 षटकानंतर रन्स मात्र आता एकूण झाल्यात 42. 42 रन्स. महागड षटक. बरोबर आहे. या षटकात एकूण रन्स आल्या 22. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला एकदा आपण स्पेल्स पाहूया. पहिलं षटक मुन्ना पटेलचं. रन्स आले 11. विकेट मिळाली 1. विनायक गव्हाणकर 11 रन्स खर्च केल्या. विकेट्स आल्या 2. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट्स. या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट आली परंतु 22 रन्स. 3 नो बॉल 2 व्हाईट्स. महागड षटक खरं तर आपण ते पाहिलं. पाहूया चौथ्या षटकासाठी कोण येईल. स्लॉग ओव्हर डेट ओव्हर्स. आणि ह्या शेवटचं षटक फेकण्यासाठी शैलेश पाटील. शैलेश पाटील पण आता जिम्मेदारी खरं तर उचलले. शैलेश पाटील अनुभवी खेळाडू आहे आणि संघातील एक जुना खेळाडू आहे. शैलेश पाटील कदाचित पहिलं षटक फेकेल. इकडे जरूर आपण पाहतोय चेंडू आउटस्विंग झाला आणि हा डॉट बॉल.
ऍक्शनचा जर का आपण विचार केला शैलेश पाटीलचा तर स्विंगी ऍक्शन आहे थोडीशी. चेंडूला स्विंग करण्यात तो जास्त विश्वास ठेवतोय. ज्या अर्थी आउट स्विंगचा पहिला चेंडू आपण पाहिला. छोटं रनअप आहे. मीडियम फास्ट बॉलर. हा चेंडू निश्चितच वाईड असेल किंवा नो बॉल. अर्थातच इट्स अ नो बॉल. आणखीन एक फ्री हिटची संधी. पण पहिल्या चेंडूवर देखील तो रिदम दिसला नाहीये. जवळपास वाईटच होता परंतु बचावला गोलंदाज. सेकंड बॉल तर नो घोषित केलाय. फ्री हिट आहे. धावसंख्या एकूण 43 धावा. फुल टॉस आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. कॅच जरूर पकडण्याचा प्रयत्न परंतु फ्री हिट. 1+1 2. 2 धावा या चेंडूवर जरूर मिळतील. 2 धाव्याने धावसंख्या 45. रोहित मॅन शर्माचा जर्सी नंबर. पण शुभम कॉल करतोय की कीपर एंडला चेंडू फेका तिकडे विकेट मिळेल. परंतु कोणाचं लक्ष होतं की नाही. भरपूर काही घडलंय या इनिंग मध्ये परंतु तेवढ्या रन्स झाले नाही आहेत संजय. ज्या अर्थी नो बॉल्स पडले, ज्या अर्थी व्हाईट्स बॉल पडले, ज्या अर्थी गोलंदाजी कमकुवत पाहायला मिळेल. इकडे पाहूया. नाहीये हा षटकार आहे. जर का खेळाडू सीमापार आधीच जात असेल तर मग त्याला आतमध्ये येऊन पकडण्याचा चान्सच नाहीये. षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या 51. 50+. 51 धावा स्कोर कार्डवर. हार्ड हिटिंग बॅटिंग. स्लॉग ओव्हर मध्ये डेट ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी सुरू आहे. फलंदाज प्रणित ठाकूर की जो ओपनिंग साठी आला होता. सलामवीर एक्सप्लोजिव्ह बॅट्समन. चांगली बॅटिंग करत असताना आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. भरसट प्रयत्न. चेंडू चाललाय फ्लॅट. षटकार. चांगला प्रयत्न होता परंतु 100% डेडिकेशन त्या ठिकाणी आपण पाहतोय सूरजला. कदाचित संजय पाटील म्हणत असेल परमेश प्रयत्न तर चांगले होते. चेंडू अडला असतं तर बरं झालं असतं. होतं संजय पाटील जेव्हा आपण मैदानाच्या बाहेर असताना आपल्या गावातील टीम जेव्हा खेळत असते ना तर भरपूर काही घडत असतं आपल्या मनात. आणखीन एक नो बॉल नाही आहे. ज्या अर्थी सामन्याच्या सुरुवातीला आपण म्हणालो की भरपूर खेळाडू इंजर्ड आहेत आणि संघ देखील इंजर्ड आहे. नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आली. धावसंख्या झाली आता 58. 58. चांगला फटका आहे. आणखीन एक लाजवाब क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फ्लॅट फलंदाज. प्रणितच्या बॅट मधना टीम स्टार वलक साठी हा षटकार. क्या बात आहे प्रणित. 14 चेंडू मध्ये 38 धावांची इनिंग. आणखीन एक वाईड असेल. होय आणखीन एक वाईड. भरपूर व्यायाम करण्यासाठी आज मिळालंय पंचांना या इनिंग मध्ये. नो बॉल्स, वाईड्स बॉल, भरपूर एक्स्ट्रा. एकूण धावसंख्या झाली 65 आणि चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू म्हणजे हेलिकॉप्टर. सिंगल रन्स कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल परंतु एकच मिळेल. पहिल्या इनिंगचा समाप्त झाले. पहिली इनिंग समाप्त झाले आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 66 विजयासाठी या ठिकाणी जरूर 67 धावांचं लक्ष असेल.
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राचा जर का आपण विचार केला तर पहिल्या सत्रात 6 नो बॉल्स आणि 3 व्हाईट बॉल्स आपण पाहिलेत. सो एकूण 9 चेंडू अतिरिक्त फेकले आणि त्या 9 चेंडूंवर रन्स देखील आल्या, भरपूर रन्स आल्या. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना टीम कार्तिक 11 स्टार वलक संघाच्या रन्स झाल्या एकूण 66 आणि टार्गेट सेट केलंय टीम दुर्गादेवी हमरापूर संघाला विजयासाठी आता करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये 67. नेक्स्ट मॅच पहिल्या राऊंड मध्ये जिंकलेला संघ अर्थातच अमीर पाटील यांचा श्रीराम बलवली. नेक्स्ट मॅच आपली आहे विनर्स अगेन्स्ट विनर. 3 षटकांचा सामना असेल. सो आपण रेडी राहायचं आहे. अमीर मॅच ऑन. सेकंड इनिंग साठी आपण पाहतोय टीम दुर्गादेवी हमरापूर संघाकडून स्टार फलंदाज. एका बाजूला बॅट्समन शैलेश पाटील, दुसऱ्या बाजूला मंदार धाडवे. पहिला चेंडू
अपील जरूर आपण पाहिली. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज मंगेश. $67 67 धावांचं लक्ष्य आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी आपण जरूर पाहतोय. शैलेश पाटील उंच हवेत चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. बिग विकेट. खरं तर शैलेश पाटील हा एकमेव असा खेळाडू होता की हा सामना जिंकून देऊ शकला असता, परंतु अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट. एक मोठा धक्का टीम दुर्गादेवी हमरापूर संघाला. मॅचच्या आधीच हमरापूर टीमचा आपण विचार केला, त्यांचा प्लेइंग 11 स्क्वॉडचा विचार केला. मॅनेजमेंट स्टाफ कडून आम्हाला बरेच टीम ज्यावरती संजय म्हणाला की मंदार भरपूर इंजर्ड आहे, बरेचसे खेळाडू नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ते नसताना, गैरहजर असताना दुर्गादेवी हमरापूर संघ मोठी जिम्मेदारी होती शैलेश पाटीलवर, परंतु एक लोव फुलटॉस चेंडूवर फटका फसला आणि मग विकेट गमावली. पुढचा खेळाडू सूरज पाटील, नेट नंबर 3 सूरज पाटील. आता उर्वरित खेळाडूंना कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. इकडे देखील चेंडू बाउन्स झाला ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. आधीच कमिट झाले होते की स्क्वेअर लेगला खेळायचं आहे, परंतु चेंडू निघून गेला. चांगली गोलंदाजी, चांगली स्ट्रॅटर्जी, चांगला गेम प्लॅन स्टार वलक संघाचा. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जरूर नो मॅच लँड मध्ये पडतोय. जोपर्यंत 38 सर्कल वरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल रन्स येतील 2 आणि 2 धावेने धावसंख्या, अर्थातच धावसंख्येला सुरुवात झाली. मोठं टार्गेट आहे. 4 चेंडू जरूर समाप्त झालेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी सध्या सुरू आहे स्टार वलक संघाची. हा फटका लाजवाब. कॉन्फिडन्स होता, विश्वास होता आणि चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं. फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटमधून टीम दुर्गादेवी हमरापूर संघासाठी हा षटकार. या 6 धावेने धावसंख्या 8 या अंकावर. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मोठं टार्गेट आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये रन्स येणं गरजेचं आहे. मोठा विकेट गमावलाय हमरापूर संघाने. सरसेनापती बाद झाल्यानंतर हा किल्ला सर करत असताना त्यांचे सर्व हे मावले दिसत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज आतली काढा घेतली. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकानंतर टीम दुर्गादेवी हमरापूर संघ 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट 67 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा स्कोर कार्डवर. प्रत्येक षटकानंतर किंवा विकेट गेल्यानंतर एकत्र येण्याची गरज नाहीये स्टार वलक. लखन प्लीज डोंट वेस्ट द टाइम. टाइम इज अ मनी. आयुष्यात गमावलेला पैसा पुन्हा एकदा कमवता येतो, परंतु गेलेली वेळ परत कधीच येत नाहीये. सकाळी जो न्यूजपेपर 7 रुपये किमतीला विकला जातो ना, तोच संध्याकाळी 7 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. हे वेळेचं महत्व आहे. प्लीज उगाच टाइमपास करू नका. अमित म्हात्रे सर जोह्याचे नेहमी म्हणतात, दगडू आणि प्राजक्ताचा टाइमपास पिक्चर रिलीज झाला ना, तो सुपरहिट झाला होता. तुम्ही टाइमपास कराल तो सुपरहिट होणार नाहीये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रणित ठाकूर, की ज्या फलंदाजाने भरपूर प्रभावित केलं बॅटिंग करत असताना. 39 रन्स 39 धावांची
मोठी इनिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची एज लागले. विकेटच्या पाठीमागे झेल निसटला. रनआउटची देखील चान्स होता. भरपूर काही घडलं या चेंडूवर. लखन नाराज आहे. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं गरजेचं आहे. स्वतःचं कॉन्फिडन्स तर वाढतंच, शिवाय मित्र असं म्हणलं की टीमचं देखील कॉन्फिडन्स वाढतं. मंदार धाडवे की जो नेहमी लीडिंग ऑफ द फ्रंट, जो पूर्णपणे जबाबदारी घ्यायचा टीमचा, आज इंजर्ड झाला. मध्ये पहा की रन्स घेत नाहीये. इंजर्ड जर नसता संजय तर कदाचित तो आता स्ट्राईकला देखील असता. चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेग क्षेत्रामध्ये लॉंग चेस. आउटफील्ड फास्ट. चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. सीमा पार. चौकार. दुखापत झाल्यानंतर कमबॅक करणं तितकं सोपं होत नाहीये. परंतु ऋषभ पंत म्हणजे काय कमबॅक केलं त्याने. मोठी अपघात झाल्यानंतर, भरपूर मोठी इंजरी झाल्यानंतर एका वर्षात कमबॅक, तदनंतर चांगलं परफॉर्मन्स देणं हे देखील महत्वाचं. आणि 27 करोड बिग मनी. 27 करोड IPL मध्ये सर्वाधिक बोली. ऋषभ पंत महागडा खेळाडू ठरलाय. इकडे देखील आपण पाहतोय एलिव्हेशन डिस्टन्स नाहीये. सेफली लँडिंग. सिंगल रन्स. आणि आता पाहायला मिळेल मंदार धाडवे. मॅडी आणि अलेक्स ही जोडी 2 ते 3 वर्ष आपण नेहमी पाहायचो. मंदार धाडवे, अलेक्स मानलेकर. परंतु काम धंदा नोकरी जॉब, सो कदाचित तिकडे ते बिझी असतील. पाहूया इंजर्ड असताना मंदार धाडवेच्या बॅटमधून कशा प्रकारचे फटके येतात. सिंगल्स, डबल्स की एखादा स्विच हिट. नाहीये. फ्रंट फुटवर कमिट झाले. आधीच बॅट फिरवण्याचा प्रयत्न. पण एक्स्ट्रा लोड येत असेल पायांवर देखील. मी तर असं म्हणेल की अधिक इंजरी असेल तर प्लीज तुम्ही क्रिकेटपासून थोडंसं दूर राहा. ट्रीटमेंट घ्या. डॉक्टर्सकडे जा. ते अधिक बरं होईल तुमच्यासाठी. कारण की हिंदीमध्ये एक म्हण आहे संजय, सर सलामत तो पगडी 50. व्यवस्थित फिट राहिलो ना तर भरपूर क्रिकेट खेळू. स्विच हिट ज्याप्रमाणे आम्ही म्हणालो होतो तशा प्रकारचाच प्रयत्न आणि यश देखील आलं. हा चौकार. 4 धावेने धावसंख्या 18. मागच्या वर्षी गतवर्षीच्या सीझन मध्ये सुशांत मोकलला साईच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं नाईट स्पर्धामध्ये. इंजरी असताना देखील सुशांत आणि मग सुशांतची बॅटिंग. पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली, रायगड भूषण पुरस्काराने ज्याला सन्मानित केलं, एक चांगलं उदाहरण त्यांनी पेश केलं होतं टेनिस क्रिकेट जगतासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. सुशांत त्याच दिवशी त्या रात्रीत लढला. पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट. कव्हरला. रन्स नाहीये. हवी होत चाललाय आता टीम. स्टार वलक संघ भरपूर प्रभावित करतोय. षटक संपलं दुसरं. ड्रिंक्स ब्रेक. चला, आमच्या व्हॅलेंटियर्सला विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. स्टार वलक संघ मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्टार वलक 1-2 वर्षांमध्ये भरपूर नवीन संघांनी प्रभावित केले. स्टार वलक असेल, त्यानंतर गोविर्ले संघ असेल. इक्वेशन एकदा आपण पाहूया. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 49 रन्स. खारपाडा संघ असेल, खारपाडा संघाने देखील खूप चांगला कमबॅक. खारसपोलीचा संघ असेल, भवानी फायटर्स रावे असेल, खूप चांगला कमबॅक. रायडर्स कालेश्री संघ संजय या संघाने देखील प्रभावित केलं. खूप चांगला कमबॅक या संघाने देखील केला. यंगस्टार, नवीन खेळाडूंना दिलेली संधी आणि नवीन खेळाडूंनी दिलेलं प्रदर्शन या जोरावर ह्या संघांनी
टेनिस क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. अनेक सिरीजमध्ये ते विजयी ठरलेत. आज देखील आपण या मैदानाच्या बाहेर जे प्रॅक्टिस पिचेस आहेत तिकडे देखील आपण वासुदेव देसले यांच्या नेतृत्वात गोलंदाजीची प्रॅक्टिस कारपाडा संघ करताना आपण पाहतोय. लवकरच दत्तगुरू वडाव संघ त्यांची एंट्री, त्यांचं विमान इकडे लँड होईल. त्यानंतर भवानी फायटर्स रावे बालू यांनी जो संघ सुरू केला आहे तो संघ देखील लवकरच इकडे पाहायला मिळणार आहे. खारसापोली संघ ऑलरेडी इकडे पोहोचलाय, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. मॅचकडे जाऊया. संकेत ठाकूर तिसऱ्या षटकासाठी. सामना फसलाय आणि जर काय सामन्याचा विचार आपण केला तर दुर्गादेवी हमरापूर संघ देखील फसलाय असं म्हणावं लागेल. मॅजिशियन बॉलर आणखीन एक चांगला चेंडू आहे. लाईन त्यांनी लेंथ चांगली होती, बाउन्स मिळाला या चेंडूवर. डॉट बॉल. स्कोर कार्डवर रन्स आहेत 18 रन्स, 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली टीम या ठिकाणी आज पाहायला मिळाली. पॅडवर चेंडू जरूर फेकला, फ्लिकचा फटका, रन्स आली एक सिंगल. फारसं काही नुकसान झालं नाहीये, सिंगल डब्बल्सने काही होणार नाहीये. मोठी धावसंख्या, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. चांगली टीम पाहायला मिळतोय. स्टार वलक ज्यार्थी त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडर्स आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. एक मास्टर माइंड क्रिकेटर लखन सारखा खेळाडू एस्टनच्या पाठीमागे जो कॅप्टन्सी करतोय. संकेत सारखा चांगला खेळाडू आहे. चांगली टीम तयार केली. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे खेळाडू आपल्याला चांगल्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. पाहूया. हा फटका भरपूर चांगला आहे, चांगला कनेक्ट केला, अक्षरशः खेचून मारला आणि फलंदाज अर्थातच मंदार धाडवेच्या बॅट मधून हा षटकार. वाघ कितीही जखमी झालेला असला तरी तो शिकारच करतो असं म्हणावं लागेल. हा देखील शेर थोडा घायल आहे, इंजर्ड आहे. संजय पहिल्या इनिंग मध्ये भरपूर रन्स दिला अमरापूर संघाने. 40-45 जर टार्गेट असतं तर ते चेसेबल होतं, चेस झालं असतं. परंतु 67 धावा, 67 रन्स, हे टार्गेट थोडं मोठं आहे. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, चेंडू निघून गेला अवे फ्रॉम बॉडी. चांगली लाईन आणि लेन कमबॅक केलं. षटकार खाल्ल्यानंतर चांगला चेंडू फेकला. डॉट बॉल. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. स्विच हिट. काहीसा वेगळा विचार मंदार धाडवे आता करतोय. बॅटला कनेक्ट होत नाहीये. कॉन्फिडन्स हवाय. कॉन्फिडन्स सुरुवातीला नव्हता, परंतु 2 चांगले फटक्यानंतर कॉन्फिडन्स वाढला मंदारचा. परंतु बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये. धीम्या गतीने फेकलेला चेंडू, फिंगर रोल्स केले, षटक संपलं. 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर स्कोर कार्डवर दुर्गादेवी हमरापूर संघ 67 धावांचा पाठलाग करत असताना 25 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. डॉमिनेट केलंय आणि जरूर आपण पाहू शकताय इंजर्ड झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर जात असताना मंदार धाडवे. चौथ्या षटकाला खरं तर सुरुवात झाली. आमचे सन्माननीय आदरणीय गणेश म्हात्रे सर यांच्या देखून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. सो थँक्यू गणेश म्हात्रे सर. नवीन गोलंदाज जनार्दन, अनुभवी गोलंदाज जरूर आपण पाहतो आणि पहिल्याच चेंडूवर धावबाद, रनआउटची विकेट
या ठिकाणी जरूर गमावले. वन साइडेड मॅच, एक तर्फी ही लढत या ठिकाणी आपण पाहतोय. जिथे गावातील आमचे संतोष दादा कट्टर समर्थक, क्रिकेट वेडे फॅन्स, स्पर्धा कुठेही असू द्या, स्पर्धा 30,000ची, 50,000ची किंवा 1,00,000ची, संतोष दादांचं आगमन, संतोष दादांची उपस्थिती, दादांची हजेरी नेहमी असते. क्रिकेटसाठी खरं तर त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य दिलंय. बिग फॅन. इकडे देखील आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर आणखीन एक डॉट बॉल. आय थिंक संतोष दादा खारपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. संदीप घरत यांचे ते मोठे फॅन्स आहेत. नवीन खेळाडू भूषण. टॅपिंग क्रिकेट सामनाचा आपण विचार केला तर एकतर्फी सामना अक्षरशः झुकलाय. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, फारसं काही उरलं नाहीये. हमरापूर संघासाठी डॉमिनेट केलंय या मॅचला. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. कोणत्याही फ्रेम मध्ये हमरापूर संघ पाहायला मिळालाच नाहीये. मग गोलंदाजी पहिल्या सत्रात आपण पाहिले, एक्स्ट्रांची लयलूट केली. तदनंतर पहिल्या सत्रामध्ये षटकारांची आतिषबाजी, चांगली फॅटिंग पाहायला मिळाली. स्टार वलक संघाकडून डॉमिनेट केल्यानंतर तर दुसऱ्या सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बलवली संघ आपण टॉसला यायचं. कॅप्टन अमीर पाटील आपली उपस्थिती. नवीन फलंदाज अभिजित अभि. काही खेळाडूंना जरूर या ठिकाणी संधी दिली हमरापूर संघाने. सो हमरापूर संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्यार्थी संजय प्रमुख खेळाडू उपस्थित नसताना देखील या मोठ्या सिरीजमध्ये तुम्ही सहभाग घेतलात. सो मोठ्या सिरीजमध्ये खेळण्यासाठी देखील तेवढं मोठं मन देखील लागतंय, ते तुम्ही दाखवलं. त्याबद्दल देखील तुमचं कौतुक करतोय. बऱ्याचशा खेळाडूंना दुर्गादेवी हमरापूर संघाने संधी दिले आणि देत राहतायत, हे देखील त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्राज मध्ये जरूर या ठिकाणी वाढ होईल. पराभवाचं अंतर थोडंसं काहीसं कमी होईल. रन स्कोर कार्डवर 27 चेंडू बाकी आहेत या षटकातील. काही चेंडू बाकी असतील. इकडे देखील आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट 2 टप्प्याने येऊन चेंडू फील्ड झाला. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं प्रदर्शन, खूप चांगलं क्रिकेट. तिन्ही साईडमध्ये बॅटिंग असेल, बॉलिंग असेल आणि क्षेत्ररक्षण तिन्ही साईडमध्ये डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला. एकतर्फी लढत इकडे जरूर पाहायला मिळाली आणि जरूर हा डॉट बॉल. षटक संपलं. एंड इज वेल असंच काहीसं म्हणावं लागेल. हार्ड लक टीम दुर्गादेवी हमरापूर. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतलात, आयोजकांना तुम्ही सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि बेस्ट ऑफ लक. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. कार्तिक 11 टीम स्टार वलकला आपण शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच.